आज जर मी खरा जर कीर्तनासाठी उभा असेल ना तर खरी कृपा श्रीनाथ दादाजी महाराज. तर अशी माणसं जगामध्ये भेटण्याकरता काहीतरी अनेक जन्मांचं पुण्य लागतं आणि आपल्या भागाला यांची गरज आहे. बरं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या भागाचं वैभव जनसेवक म्हणून ज्याला ओळखलं जातं खऱ्या अर्थाने आमचे श्रीनाथ दादा लागे यांच्याबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराज गरीब असो अनाथ असू द्या, कोणाला आई नसेल, कोणाला वडील नसतील, कोणाला बाप नसेल, कितीही गरीबातला गरीब असू द्या, तुमच्या भागातच ते हे मदत करतात असं मला बोलायचं नाही. 500 ते 600 किलोमीटर माझं गाव आहे. बरोबर 1-2 मिनिटं घेतो. महिला मंडळ तुम्हाला भूक लागलेली आहे पण आमचे दादांचं सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जो विश्वासासाठी अख्या महाराष्ट्रासाठी जो मनुष्य वेळ देतो ना खऱ्या अर्थाने आपलं थोडस बाजूला ठेवलं पाहिजे पण अशा माणसाचं वर्णन केलं पाहिजे. महाराज व्यक्ती मोठी आहे. अरे खासदार आमदाराच्या लेवलची ही व्यक्ती आहे महाराज. मी सांगेल तुम्हाला खरं वस्तुस्थिती बोलतोय. भर धाव वेगाने किया गाडी होती महाराज. आम्ही पुढे होतो आणि आमचे शास्त्री मला बोलले आपण रस घेण्यासाठी थांबू. रसाचं निमित्त झालं दादा. माऊलीची कृपा आम्ही वाचलो आणि हे जर वाचलो असेल ना फक्त यांची कृपा आहे महाराज. सांगेल मी तुम्हाला यांची कृपा आहे. खरं सांगतो मी तुम्हाला आज डोळ्यात अश्रू येतात, पाणी येते. मी सांगतो तुम्हाला माऊलीची थोडीफार सेवा 20 वर्ष काही का होईना त्यांच्या सानिध्यात राहिलो, थोडीफार सेवा केली आणि त्यांचंच मला पुण्य कामाला आलं. माझ्या दोन्ही पायाचं ऑपरेशन झालं होतं हिंगोलीला. तिथे झाल्याच्या नंतर ते डॉक्टर म्हटले तुम्ही जाऊ शकता आळंदीला. आळंदीला आलो आणि आळंदीला आल्याच्या नंतर आंघोळ वगैरे करायला वाटलो, काही प्रॉब्लेम नाही. 1 महिन्याच्या नंतर पायामध्ये पॉइझन झालं. इकडच्या डॉक्टरांना दाखवलं. या डॉक्टरांनी सांगितलं महाराज ज्यांनी तुमच्या पायात वाळ टाकलेला आहे त्या डॉक्टरांना व्यवस्थित वाळ टाकता आलेला नाहीये. तुम्हाला हा वाळ काढून घ्यावा लागेल तेव्हाच ती पॉइझन कमी होईल. परत त्याच्यासाठी 3.5 लाख रुपये लागले महाराज वाढ काढण्यासाठी. तिथे गेल्याच्या नंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं महाराज तुम्हाला 3 ते 4 लाख रुपये या ठिकाणी मोजावे लागतील तरच तुम्हाला आम्ही घेऊ. मी सहज त्यांना कॉल केला. त्यांनी एकच सांगितलं महाराज तुम्हाला जर ऑपरेशनला मदत जर हवी असेल ना तर आम्ही थोडीफार मदत करू शकतो. आम्ही तर काही करू शकत नाही पण आमचे श्रीनाथ दादा जे लांडे आहेत ना हे तुम्हाला निश्चित 1 ते 1.5 लाख रुपयाची मदत तुम्हाला ते करतील. अक्षरशः तुम्ही तिथे या. मी माझा मित्र घेतला. त्यांची तिथे जे आहे ना ते फलक लावलेला आहे तिथे गेलो. त्यांना भेटलो. म्हणे महाराज तुम्ही काही द्यायची गरज नाही फक्त एक आधार कार्ड आणि पॅन कार्ड माझ्याकडे द्या. तिथे देण्याच्या नंतर 10 दिवसांनी मी ऍडमिट झालो संचित हॉस्पिटलला. पण त्या डॉक्टरांनी सांगितलं 1 तरी लाख कमी निदान तुम्हाला ऍडमिट होण्यासाठी लागतील. म्हणून दादांना विनंती केली दादा डॉक्टर आम्हाला काही मध्ये घेत नाही. आमच्याकडे एवढा पुरेसा पैसा नाहीये. काहीही करा पण तुम्ही मला मदत करा. त्यांनी सांगितलं महाराज